आणि अजित पवारांच्या निधनानंतर एक मोठी पोकळी कार्यकर्त्यांच्या मनात, नेत्यांच्या मनात तयार झाली आहे। राष्ट्रवादीचं पुढे काय होणार आहे, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भातला निर्णय काय घेतला जाणार याची चर्चा रंगलेली असताना आता बारामतीकरांनी सुद्धा दोन्ही गटांनी राष्ट्रवादीच्या एकत्र यावं, परस्पर संवाद साधावा आणि नेतृत्वाबद्दल सामंजस्याने निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडलेली आहे। ताई, काय वाटतं आज दादा निघून गेलेले आहेत, पुढं पक्षाचं कसं, दोन्ही पक्ष एकत्र यावं असे म्हणजे मध्यंतरी आपण बघितलं जशा पद्धतीने हालचाली होत्या, निवडणूक एकत्र लढली, तुम्हाला वाटतं दोन्ही पक्षांनी एकत्र यावं? हो, नक्कीच। कारण आजपर्यंत दादांचं असलेलं जे काही नेतृत्व आहे, विकासाभूमिक जी दादांची असलेली भूमिका असेल, जो ज्याला आपण ना पिलर ऑफ द बारामती असं दादांच्या बाबतीमध्ये, किंबहुना बारामतीच कशाला, महाराष्ट्राला विकासाच्या पथावर नेण्यासाठी दादांची असलेली जी व्हिजन आहे, जी धडाडी आहे, एक खंबीर ज्याला नेतृत्व म्हणतो, आणि त्याचबरोबर संत तुकारामांच्या वाणीमध्ये जशी एक खंबीरता होती, सडेतोड उत्तर देण्याची जी काही पद्धत आपण ऐतिहासिक काळामध्ये वगैरे बघितली, त्याच पद्धतीनं दादांमध्ये असलेला तो सडेतोडपणा जो आहे, जे बोललो ते केलोच, ही दादांची जी वृत्ती जी होती, म्हणजे दादांचा प्रत्येक शब्द म्हणजे वचन होतं आणि त्यांनी ते बारामतीकरांसाठी सार्थ करून दाखवलं। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं असं वाटतं का सगळ्या बारामतीकर? हो, अगदी मनापासून सर्वांनाच असं वाटतं सर। ठीक आहे, एकत्र यावं साहेबांनी, ह्यांनी बी आता एकत्र आलं पाहिजे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत आणि एकत्रित काम करावे। बरोबर आहे, एकत्रच यावा, तर बारामतीचा विकास होणार आहे, महाराष्ट्राचा बी होणार आहे। दादांचं स्वप्न होतं की महाराष्ट्रात आपल्याला पुढे न्यायचंय, त्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी वहिनी बी जरा ठीक करायला, म्हणजे दोन्ही नेतृत्व कोण करेल असं वाटतंय तुम्हाला आता पुढं पक्षाचं? ती देखील एक मोठी जबाबदारी आहे राज्याच्या। आता त्यांच्याच फॅमिलीमधले करणार, राज्यात नेतृत्व वहिनीने करावं। ठीक आहे, वहिनीने करावं। आणि पुढं कशा पद्धतीने राजकारण करायचं आहे, कशा पद्धतीने पुढं नेतृत्व करायचं आहे हे देखील ठरवावं अशी भूमिका या ठिकाणी, अशी मागणी बारामतीकर करताना दिसत आहेत। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।